महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय। अवघ्या 24 तासामध्ये प्रचार तोफा थंडावणार आहेत। अशामध्ये महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा कोकण असेल, या भागांमधली सद्यस्थिती काय आहे, कुणाचं वारं आहे, महायुती की महाविकास आघाडी, कोणाला राज्यात सत्ता मिळेल, या भागांनुसार ते याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार गोपाळ जोशी सर आहेत। सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये। आणि आपण सुरुवातच करूयात पश्चिम महाराष्ट्रापासून। 70 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि सगळ्यांचंच लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे असतं। तर पश्चिम महाराष्ट्रातली काय स्थिती आहे? यावेळच्या निवडणुकांचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत लोकल, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा बरे मुद्दे असू शकतात, इतके लोकल मुद्दे या निवडणुकीत आत्ता आहेत। त्यामुळे त्या लोकल मुद्द्यांवरती राजकारण जे फिरतं आहे, जे ग्रुपिंग किंवा रिग्रुपिंग, म्हणजे एकाच पक्षातल्या एकाच उमेदवाराबाबतचं ग्रुपिंग आणि रिग्रुपिंग, म्हणजे इतकं स्थानिक पातळीवरचं राजकारण ते गुंफलं गेलेलं असल्यामुळे या निवडणुकीत मुळात काय होणार आहे याच्याविषयी कोणीही आज छातीठोकपणे असं काही सांगू शकत नाही। सगळेजण तुम्हाला मोघम असंच सांगू शकतील। पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार करू, एकतर पश्चिम महाराष्ट्र आपल्याला पारंपरिकदृष्ट्या माहिती आहे की साखर बेल्ट म्हणून आपण जनरली बघतो आणि राज्यातला एक सगळ्यात पुढारलेला प्रगत असा भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे आपल्याकडे नेहमी बघितलं जातं। आणि मुंबईशी सान्निध्य असल्यामुळे, म्हणजे सामिप्य आणि जवळ असल्यामुळे इंडस्ट्री म्हणा किंवा अशा अनेक गोष्टींनी पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आहे। पण बेसिकली साखरपट्टा हा त्याचा एक बॅकबोन व पारंपरिक राहिलेला आहे। पण गेल्या काही वर्षामध्ये साखर उद्योगाच्या अडचणी किंवा ते राजकारण जे आहे ते जसं डळमळीत होत गेलं, तसे अन्य समाज घटक आणि अन्य अर्थकारण हे त्याच्या भोवतीसुद्धा राजकारण फिरत राहिलेलं असल्यामुळे फक्त साखर सम्राट हे राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले नाहीत। म्हणजे आत्ता आपल्याकडे काही नेते मंडळी आपल्याला दिसतील, त्यांचा साखर कारखाने किंवा त्याच्यावर होल्ड आहे, पण ते म्हणजे राजकारण असं पश्चिम महाराष्ट्रात राहिलेलं नाही। थोडं आपण म्हणजे आता मी गेला महिनाभर पाहतो आहे, आता आपण थोडं पश्चिम महाराष्ट्रातलंच पण दक्षिण भाग, म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा, हे आपण 3 जिल्हे आपण जर आत्ता घेतले सहज टेस्टॅमुनी अभ्यास म्हणून, हा खरं तर म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा खरं तर पारंपरिकदृष्ट्या सगळ्यात पहिल्यांदा प्रजा समाजवादी पक्षाचं त्याच्यात म्हणजे तिथे मोठं बळ होतं। भाई माधवराव बागल वगैरे अशी खूप मोठी म्हणजे मांदियाळी, म्हणजे काँग्रेसचा गड असा कोल्हापूर कधी नव्हता, तो प्रजा समाजवादी पक्षाचा गड होता। नंतर ते सगळे नेते अस्तंगत झाल्यानंतर मग रत्नापण्णा कुंभार वगैरे ही पुढची एक फळी आली आणि मग काँग्रेसचं बस्थान। आता कराड असेल किंवा सांगली असेल, कोल्हापूरला लागून असलेले भाग आहेत। कराडनी यशवंतराव चव्हाणांसारखा एक दिग्गज नेता काँग्रेसचा आपल्याला दिला आणि वसंतराव दादासुद्धा त्याच तोडीचे नेते होते। पण कोल्हापुरातल्या काँग्रेसजनांचं या 2 नेत्यांशी कधीही पटलं नाही। म्हणजे पक्ष एकच आहे, पण हे कंगोरे जे आहेत, त्यामुळे कोल्हापूरला दीर्घकाळ कधी मंत्रिपद हे मिळालंच नाही। रत्नापण्णा खूप वर्ष म्हणजे खूप काळ आमदार राहिले, पण कधी त्यांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं। पण हे सगळं जरी असेल तरी काँग्रेसचा जो एक होल्ड आहे, तो होल्ड कधी त्या भागातला कमी झालेला नव्हता। 1984ला पहिल्यांदा MR देसाईंच्या रूपाने कोल्हापुरात शिवसेना विजयी झाली, आमदार तिथून आला आणि अर्थात दीर्घकाळ म्हणजे नंतर सुरेश साळुंखे 3 वेळेला आमदार झाले, नंतर आता राजेश क्षीरसागर झालेले होते, ते मागच्या निवडणुकीत पडले, हा भाग वेगळा। पण असे काही पॉकेट्स थोडे सोडले तर बऱ्यापैकी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा गड, पण काँग्रेस विचारधारा मानणारा हा सगळा बेल्ट म्हणून आपल्याला माहिती होता। या निवडणुकीत मात्र तिथे काँग्रेस किंवा काँग्रेसची विचारधारा ही बऱ्यापैकी लोकांनी नाकारली असं चित्र दिसणार आहे का, अशी आत्ताची तिथली परिस्थिती दिसते आहे। म्हणजे प्रत्येक स्थानिक, म्हणजे तुम्ही कुठलाही मतदारसंघ घेतला यावेळच्या निवडणुकीचं सगळ्यात पहिलं, आणि ते मला दिसतही होतं की कुठल्याही पक्षाचा एक अधिकृत उमेदवार आणि एक अनधिकृत उमेदवार म्हणजे बंडखोर ही क्वांटम राहणारच होतं, हे दिसतही होतं। आणि हे पुढच्या काळात, म्हणजे हे यावर्षीच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य वगैरे असं मानायचं कारण नाही, या पुढच्या काळामध्ये या स्वरूपाच्या गोष्टी असणारच आहेत, हे गेल्या काही वर्षांच्या निवडणुकांच्या ट्रेंडवरून दिसतं आहे। पण असं पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः ह्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये वातावरण मात्र पूर्ण बदलताना दिसते। मग ते का बदलतं आहे त्याचा एक वेगळा पद्धतीनं अभ्यास झाला पाहिजे। आता आपण बघूया, म्हणजे निवडणुका म्हणजे स्वरूप कसं आहे। ह्याच्यात राज्य असा भाग नाही आहे। कागलची निवडणूक म्हणजे समरजित सिंग घाडगे आणि हसन मुश्रीफ, तिथं पूर्वी मुश्रीफ आणि मंडलिक हा संघर्षाचा बिंदू होता। मंडलिक आता मुश्रीफांच्या बरोबर आहेत, पण तिथे घाडगे हा फॅक्टर आलेलाच आहे। मग त्या निवडणुकीचा राज्याच्या राजकारणाशी काहीच संबंध नाही, त्यांचे स्थानिक
विषय हे तिथे सर्वाधिक प्रामुख्याने आहेत. आपण आता कवठे महांकाळमध्ये आलो तर आर आबा पाटलांचे चिरंजीव राहुल पाटील, अतिशय तरुण मुलगा, तो पहिल्यांदाच रोहित पाटील, ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. पण त्यांच्याविरुद्ध संजय काका पाटील माजी खासदार, ते मूळचे काँग्रेसचे पण ते भाजपमधून 2दा खासदार झालेले आहेत. आता तो संघर्ष, त्या संघर्षाचं तुम्ही कसं बघणार आहात? यावेळेला इस्लामपूरमध्ये निशिकांत पाटील भाजपचे, त्यांनी जयंत पाटलांसमोर कडवं आव्हान उभं केलेलं आहे. अशीच परिस्थिती या सगळ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला ही बऱ्यापैकी दिसून येईल की एकच एक नेता किंवा एकच एक घराणं असं नाही, तर त्याला अनुषंगिक अशा अनेक फॅक्टर्स तिथे उभे राहताना दिसत आहेत. त्यामुळे हे राजकारण तिथं मोठ्या प्रमाणावरती बदलताना दिसते. मग ते सगळ्या बदलामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे विचार मानणारे जे एक वर्ग आहे तो मागं पडणार आहे का? उखडून काढलं वगैरे असं कधी काही असं होत नाही. साताऱ्यातही आपण जर आलो तर साताऱ्यातही तुम्हाला तेच दिसेल. बरं, पुन्हा एक की आपण एक मतदारसंघ घेतला तर त्या एका मतदारसंघाचे 2 किंवा 3 असे उपविभाग जनरली आहेत. उदाहरणार्थ आपण आता खडकवासल्यामध्ये जर आलो तर वडगाव किंवा हा सगळा म्हणजे दाहिरी वगैरे हा सगळा एक पट्टा जर आपण घेतला तर तो एक वेगळा गट, इकडे वारजे किंवा हा एक वेगळा गट आणि राहिलेला तिसरा गट असे, आणि त्या 3 ठिकाणी 3 पक्षांचे उमेदवार आहेत. आता याचं तुम्ही गणित कसं मांडणार आहात? आणि हे अनेक मतदारसंघांमध्ये याही स्वरूपाच्या रचना आपल्याला दिसतील. यावेळच्या निवडणुकांचं आणखी एक वैशिष्ट्य आत्ता मला दिसतं आहे पश्चिम महाराष्ट्रापुरतं. नगर जिल्ह्याचं राजकारणसुद्धा पुन्हा काही वेगळ्या वळणावर जाताना दिसतं आहे. म्हणजे विखे पाटलांचं एक हाती वर्चस्व हे नगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य मानलं जात होतं. आता सुजय विखेंचा पराभव झाला, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, तो धक्काही होता, पण ती तात्कालिक प्रतिक्रिया आहे का असा प्रश्न. पण आत्ता तिथे विखेंच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं बऱ्यापैकी आता नेते किंवा गट तिथे आकाराला येताना दिसत आहेत, तेव्हा तिथंही पुन्हा राजकारण एक वेगळं रिग्रुपिंग नगरमध्ये हे कॉन्स्टंट प्रक्रिया आहे. पण या सगळ्या प्रक्रियांमध्ये सुद्धा विखेंना कुठेतरी घेरण्याची रणनीती, म्हणजे विखे फोर्स कमी करण्याचा काही प्रयत्न नगर जिल्ह्यामध्ये आत्ता होतो आहे का? तर तसे काही चित्र एक त्या स्वरूपाचं आपल्याला दिसतं आहे. म्हणजे पुढची पिढी राजकारणात येत असताना या स्वरूपाचं रिग्रुपिंग होणं हे या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य पश्चिम महाराष्ट्र जर आपण लक्षात घेतला तर बऱ्यापैकी तुम्हाला त्या गोष्टी दिसायला लागतील. सगळ्याच मतदारसंघात तसं आहे असं नाही, पण एक पुढची पिढी आता राजकारणात येऊ घातलेली आहे. मग या पिढीच्या जसे नवा मतदार आत्ता मतदान करणार आहेत तसे हे नवं जे काही येणारं नेतृत्व आहे त्यांच्यासुद्धा आशा आकांक्षा पूर्ण वेगळ्या स्वरूपाच्या आहेत, त्या पारंपरिक गोष्टीशी जोडल्या जाणाऱ्या नाही आहेत. मग हा संधिकाल आहे. या संधिकालामध्ये पुन्हा एक आपल्याकडे जरांगेंच्या आंदोलनानंतर जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते मराठवाड्यात आपल्याला दिसेल. पश्चिम महाराष्ट्रात तो इफेक्ट त्या पद्धतीचा नव्हता. पण सांगायचा मुद्दा की त्या एकानंतर आता ओबीसी समाज गेल्या संबंध महिनाभरात अतिशय शांत आहे. तो कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आता आपल्याला देताना दिसत नाही. तसं जरांगेंनी निवडणुकीतून माघार घ्यायची घोषणा केल्यानंतर मराठा समाजाचे सुद्धा बऱ्यापैकी लोक आता म्हणजे फार काही बोलताना आपल्याला दिसत नाहीत. मग अचानक असे समाज घटक सायलेंट जेव्हा होतात तेव्हा या सायलेन्सचा नेमका अर्थ लावायचा कसा? इथे खरी मेघ आहे, ही गडबड जी आहे तर ती अशा स्वरूपाची आहे. आणि हे डिसायसिव्ह मतदान असणारे एक समाज घटक आहेत. आणि ते जेव्हा या पद्धतीनं फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे असं जेव्हा प्रिटेंड करतात ते तसं प्रत्यक्षात असत नाही. मग आत्ता या टप्प्यावरती म्हणून तर आत्ता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मुख्यतः गोची होती आहे ती या पातळीवरती आहे की अंदाजच निवडणुकीचा येत नाही, हा येतच नाही. बरं, आत्ता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा आणि शरद पवार हे 2 गट, तर त्यांच्यात आपसात तुम्हाला बऱ्यापैकी लढती दिसतील. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे ह्यांचे जे म्हणजे शिवसेना आणि उद्धव सेना असा जो काही हे आहे तर त्यांच्या लढाया आपल्याला म्हणजे अनेक मतदारसंघामध्ये ते एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला दिसतं आहेत. म्हणजे खरं एकच पक्ष पण त्याची 2 शकलं झालेली आहेत. आता याचं तुम्ही कसं हे करणार? आणि तिथे पुन्हा अन्य उमेदवार आहेत. त्यामुळे आपण ज्याला पारंपरिक म्हणतो की मतं खाणं असा जो भाग आहे, तर कोण कोणाची मतं खाणार? पारंपरिक पद्धतीनं जर आपण त्याचा आकडेमोड करायला गेलो तर तसं यावेळेला चित्र दिसेल हे मात्र अजिबात शक्य नाही आहे. म्हणजे या इकडे अमुक माणूस ही अशा स्वरूपाची मतं खाऊ शकतो तर ते तेवढं सोपं राहिलेलं नाही. कारण एक नवं मतदार हा मोठ्या प्रमाणावरती आता मतदान करणार पण आहे. पारंपरिकदृष्ट्या त्याचे काही कुठले अलाइनमेंट जी आहे ती काँग्रेस भाजप वगैरे अशी 100% असण्याची शक्यता आत्ता त्या तुलनेत कमी आहे. बरं, त्याच्या समोरचं जग वेगळं आहे, म्हणजे तो टेक्नोसॅव्ही आहे. मग त्या टेक्नोसॅव्ही भाषेत बोलणारी माणसं कोण आहेत?
त्या टेक्नोसॅव्हीमधून त्यांच्या पुढे आणल्या जाणाऱ्या समस्या कोण आहेत, काय आहेत, त्या ॲड्रेस करणारे कोण आहेत, हाही एक बदलता जो ट्रेंड आहे. मग मोदींचं नेतृत्व या पातळीवरती वेगळं असतं. मग असे महाराष्ट्रात आपल्याला कोणी आत्ता दिसत आहेत का? त्यामुळे असे अनेक थ्रेड्स जे आहेत त्यांनी प्रश्न निर्माण केले. जोपर्यंत एकतर मतदान होत नाही, बरं मतदान झाल्यानंतर सुद्धा आपल्याला तो ट्रेंड जो आहे, म्हणजे हरियाणात सुद्धा लोकांनी ओपिनियन पोल आणि नंतर एक्झिट पोल दिले, ते चुकलेले आपल्याला दिसले. त्याची अनेक कारणं आहेत, पण त्यातला हाही एक घटक आहे. त्यामुळे आत्तासुद्धा एक्झिट पोल आल्यानंतर एक्झिट पोलप्रमाणेच निकाल आपल्याला लागलेले दिसतील इतकंही चित्र दिसणार नाही. कारण खूप काय म्हणतात की गेल्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि लोकसभा निवडणुकीनंतर वेगाने ज्या पद्धतीने घटना घडलेल्या आहेत, सरकारने काही योजना, म्हणजे लाडकी बहीणसारखी योजना आहे, आता त्या आपण ग्रामीण किंवा निमशहरी भागामध्ये ते लाडकी योजना म्हणतो. मग शहरात त्याचा काय इफेक्ट आहे, तर त्याची असेसमेंट आपल्याकडे आत्ता काय आहे का? म्हणजे अनेकांना त्याचा लाभ झाला, पण ते लाभार्थी कोण आहेत, शहरातले लाभार्थी कोण आहेत? आपण मोघमपणे म्हणतो की नाही ते त्या कामवाली असतील किंवा अमक्या असेल तमक्या असतील, पण त्याची असेसमेंट आत्ता आपल्याकडे नाही आहे. मग शहरांमध्ये हा इफेक्ट आपल्याला कसा दिसणार आहे? आणि पश्चिम महाराष्ट्राचं सगळ्यात एक वैशिष्ट्य असं आहे की पश्चिम महाराष्ट्राचं नागरीकरण वेगानं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी वस्ती कमी आहे म्हणून तुम्ही त्याला खेडं म्हणू शकता, पण शहरात तुम्हाला जे मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी बहुतेक तुम्हाला त्या कमी वस्तीच्या किंवा कमी लोकसंख्येच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच सुविधा गोष्टी ह्या तुम्हाला तिथे मिळत आहेत. त्यामुळे फक्त लोकसंख्येच्या निकषावरती ते शहर आहे की खेड आहे असं ठरवणं हे पश्चिम महाराष्ट्रात तेवढं सोपं नाही. त्यामुळे तोही एक अँगल या निवडणुकीमध्ये आपल्याला बघावा लागेल. पण आत्ता एक चित्र आपल्याला दिसतं आहे ते दक्षिण महाराष्ट्रामध्ये विशेषतः महायुती किंवा हे जे आहे तर त्यांनी बऱ्यापैकी जोर धरला आहे का असा प्रश्न तिथे पण दिसतं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आपण जर आलो तर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये 24 मतदारसंघ आहेत, म्हणजे 70 म्हणतात त्यातले की 24 इथे आहेत. तर हे पूर्ण आपल्याला वेगळ्या स्वरूपाचे, म्हणजे संमिश्र स्वरूपाचा कौल आपल्याला या ठिकाणी मुळात दिसून येईल. पण नाशिकमध्ये आपण जर गेलो तर नाशिकमध्ये मनसे आहे, उद्धव सेना, शिंदे सेना, शरद पवार गट, अजित पवार गट असे पक्षांची भरमार आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून झालेल्या गोंधळाचे मानापमानाचे पण पदर त्या सगळ्या संघर्षामध्ये आत्ता गुंफले गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या संघर्षाचं फलित काय असणार आहे तर तिथले लोकसुद्धा ठामपणे आत्ता सांगू शकणार नाहीत अशी जवळपास परिस्थिती आहे. परंतु तिथेसुद्धा कटिंग एज जे आहे पण सगळ्याच पक्षामध्ये तिथे धुसफूस आहे. त्यामुळे आमच्या पक्षात शांतता आहे म्हणून आम्ही पुढे जाऊ असं तिथेही आत्ता आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे तेही चित्र आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी धूसर दिसेल. आता आपण कोकणात जर आलो तर कोकणामध्ये बघा एक पारंपरिक शिवसेना हाच तिथला खरं तर सगळ्यात मोठा, म्हणजे खरं तर कोण्याच्या काळी काँग्रेस हा तिथला सगळ्यात बलिष्ठ पक्ष होता, पण त्याला बाजूला सारून बऱ्यापैकी शिवसेनेने हातपाय तिथे पसरले आणि शिवसेना अर्थात डॉमिनंट असा एक पक्ष राहिलेला आहे. सर कोकणमध्ये अजून एक आहे की आता राणे बंधू 2 वेगवेगळ्या पक्षातनं लढत आहेत. तिकडे राजन तेली विरुद्ध दीपक केसरकर असा जुना संघर्ष पण पाहायला मिळतोय. सामंत बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत, राजापूर आणि रत्नागिरीत. त्यामुळे कोकणकडे पण सर्वांचंच लक्ष आहे. आणि तिथल्या हेवीवेट म्हणजे अर्थात मी तुम्हाला म्हटलं असं की राणे मुळात तिथे राणेंची 2 मुलं असं नाही, राणे तिथे लढत आहेत हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मोठा फॅक्टर आहे. आणि त्यात मग एका पक्षातून दुसऱ्या पक्षातून, पण ते महायुतीतलेच पक्ष आहेत आणि मुळात विचारधारेपासून ते काही लांब आहे असं नाही. म्हणजे आता एकनाथ शिंदेनी जी शिवसेना आमचीच शिवसेना असं जे सांगतायत तर बाळासाहेबांचे विचार त्यांनी काही सोडलेले नाहीत आणि त्या विचारधारेशी राणे पिता पुतळे हे काही नवीन, त्यांना ही विचारधारा नवीन नाही. त्यामुळे हे फक्त पदाचा किंवा आपण ज्याला म्हणून आमदार व्हायचं आहे यासाठी ते वेगळे झाले असतील तर ती शक्यता आहे. आणि भाजपमधून अशा स्वरूपाचं तिकीट मिळणं निलेश राणेंना आत्ता शक्य नव्हतं, ते आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे ती एक ॲडजस्टमेंट आहे. आता लढत आहे ती राजन तेली आणि दीपक केसरकरांच्या ह्याच्यामधली, पण तिथं पुन्हा परत हेच फॅक्टर येणार आहेत. कोकणातही या स्वरूपाचे म्हणजे नवा एक मतदार जो आलेला आहे आणि गेल्या काही काळामध्ये दीपक केसरकरांनी ज्या पद्धतीनं राज्यभरात एक त्यांची स्वतःची वेगळी एक संयमी धोरणी आणि ज्याला काय एक रिअली अ गुड स्पोक्समन, एक मुत्सद्दी असणं अशी सगळी प्रतिमा सगळी जी केलेली आहे आणि बऱ्यापैकी तिथे काही कामही केलेली आहेत. त्यामुळे असं नुसतं एकदम राजन तेली आले म्हणून ते हेवीवेट होईल, पण मग पुन्हा ते कसं आहे की टसल ती त्या पातळीवरती आहे आणि तिथे मग एक शिंदेसेना अशी धरली तर मग तिथं उद्धव गट आहे, शरद पवारांचा गट आहे आणि मुळात काँग्रेस मानणारा एक आहे. त्यामुळे ती
त्या अर्थाने इम्बॅलेन्स असा तो तिथे आपल्याला दिसेल. कणकोलीमध्ये वैभव नाईक स्वतःच उभे आहेत, त्यामुळे ती सुद्धा जी लढत आहे ही खूप घासून लढत आहे. म्हणजे नुसते तिथे निलेश राणे उभे आहेत एवढा नाही आहे, तर वैभव नाईक आणि हे सुद्धा पारंपरिक शत्रूच आता पुन्हा तिथे आमने सामने आलेले आहेत. तुलनेत इथे रत्नागिरीमधल्या लढतीमध्ये अर्थात योगेश कदम आणि रामदास कदम, तो पण ते व्होकल हे स्पॅट मोठ्या प्रमाणावरती आहे. पण ते जरी असलं तरी मुळात इथे एक तुम्हाला भाग दिसेल की फार नवे कोणी माणसं ह्या निवडणुकीच्या रिंगणात किंवा सत्ता ह्यासाठी आलेले आपल्याला दिसणार नाही. तीच पारंपरिक जे आहेत, तर ते ताटातलं वाटीतल्या ताटात किंवा असं जे फिरणं आहे तर ते त्या पातळीवरतीच फिरणं आहे. आपण जर रायगडामध्ये आलो तर रायगडमध्ये अर्थात तटकरेंचा सगळा मतदारसंघ आहे, त्यांची कन्या श्रीवर्धनमधून उभी आहे. तुलनेत विचार करता पण यावेळेला रायगडमध्ये आणि नवी मुंबईमध्ये विशेषतः संदीप नाईक पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलेले आहेत. प्रसाद ठाकूर जे आहेत, ठाकूर आमच्या ठाकूरांचे चिरंजीव, ते म्हणजे सिडकोचे अध्यक्षही होते, तर त्यांचा बऱ्यापैकी पनवेल आणि ह्या सगळ्या भागामध्ये संपर्क आजही आहे. पण तिथे पुन्हा काही कुरबुरी सुरू झालेली आहेत. म्हणजे ते मनोमिलन असणं हे होणं वगैरे वगैरे जो भाग आहे तर तिथे पण अर्थात म्हणून ते त्यांचा काही होल्ड सोडतील अशातला भाग नाही. पण कोकणातल्या लढतीचं चित्र जर आपण बघायला गेलो तर सिंधुदुर्गमध्ये राणेंचं काय होणार हा त्यातला भाग आहे. आपण जर रत्नागिरीमध्ये आलो तर सामंत, भास्कर जाधव आणि आता रामदास कदम अतिशय व्होकली पुढे आलेले आहेत म्हणून. पण बेसिकली भास्कर जाधव आणि सामंतांचं काय होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष ऑब्व्हियसली असणार आहे. पण तिथल्या सगळ्या आणि अर्थात इथे तटकरेंना आव्हान बऱ्यापैकी लोकसेवेला पण दिलेलं होतं आणि आता तिथे आहेच. म्हणजे गीते हा घटक तिथे महाड किंवा या सगळ्या पट्ट्यामध्ये शिवसेना तिथे आहेच ना पारंपरिक. म्हणजे तो काही मतदार तिथून कुठे एव्हिक्ट झालेला नाही आहे. त्यामुळे आता गीते आणि तटकरे हा संघर्ष जो आहे तो आपल्याला रायगडामध्ये पण आपल्याला बघायला मिळणार आहे. पण तुलनेने हा जो संघर्ष रायगडातला कमी आहे. खरा संघर्ष जो आहे हा या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आपल्याला प्रामुख्याने दिसतो. पण आता इथं आपण जर बघितलं प्रचारात आणले गेलेले मुद्दे कुठले आहेत, विकास हे एक सबगोलंकार काहीतरी बोलायचं, त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही. म्हणजे काय करणार हे कोणालाच सांगता येत नाही. म्हणजे मुंबई गोवा हायवेचा प्रश्न प्रलंबित आहेत, ते रवींद्र चव्हाण वारंवार सांगतायत की ते आता डिसेंबरला आमची गाडी पळणारच आहे. तो डिसेंबर काय अजून उगवत नाही. पण आता तिथे पुन्हा काही काम सुरू झालेलं आहे. चक्रीवादळानंतर तिथे लोकांना बऱ्यापैकी मदत मिळाली नाही अशातला भाग नाही. पण जैतापूरचा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि नंतर येणारी रिफायनरी होती तर तो जो हे आहे तर त्याच्याबाबत रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दोन्ही गट आमनेसामने आलेले आहेत. आणि आता तिथे रत्नागिरी MIDC, संगमेश्वर MIDC तर याचं एक्सपान्शन बऱ्यापैकी सुरू आहे. आणि आत्ता उदय सामंतांनी तिथे काही मोठे 2-3 प्रकल्प तिथे आत्ता आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत आणि काही MOUs वगैरे झालेले आहेत. सो येत्या काळामध्ये ते म्हणजे एक संरक्षणासंदर्भातलाच एक प्रकल्प तिथे येऊ घातलेला आहे. त्यामुळे तेही सांधेजोड आत्ता जी आहे तर आता कोकणवासी हे या सगळ्या घटकांकडे कसे बघतायत. आत्ता तुम्ही गेला तर तुम्हाला तो भाग आहे आणि हे चर्चेत विषयच नाही आहेत. म्हणजे जैतापूरचा किंवा रिफायनरीचा प्रश्न किमान तो आहे कारण ते करायचं की नाही याच्यावर मारामारी सुरू आहे म्हणून. बाकी अतिशय लोकल विषयांवरती आणि पुन्हा ते परत आम्ही तुम्हाला म्हणजे काय ते आम्ही तुम्हाला पाणी देऊ, वीज देऊ, हा एक अनुस्यूत सबगोलांकार. म्हणजे काय देऊ ह्याच्याविषयी काही नाही आणि मतदारही विचारत नाहीत. खरं तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या समस्या आहेत त्या खूप वेगळ्या पातळीवरच्या आहेत. म्हणजे नागरीकरण जे आहे त्या वाढत्या नागरीकरणातून येणाऱ्या सगळ्या समस्या हा पश्चिम महाराष्ट्रातलं कुठलंही शहर तुम्ही घेतलं तरी कमी अधिक फरकाने मोठी आव्हानं असलेली ही शहर आहेत. पण त्याच्याविषयी या निवडणुकीत काही फारसं बोललं जाताना दिसत नाही आणि मतदारही त्याविषयी आपल्याला फार विचारताना दिसत नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर आपण विस्तारानं फार चर्चा केलेली आहे. आता जर मराठवाड्यामध्ये गेलो तर आपल्या चर्चेमध्येही त्याचा उल्लेख झाला की मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर होता ज्याचा लोकसभेमध्ये फटका बसल्याचं पाहायला मिळालं स्पेसिफिक महायुतीला. म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा अपवाद वगळला तर महायुतीकडे एकही जागा नव्हती, सगळ्या जागा महाविकास आघाडीला तिथे मिळाल्याचं पाहायला मिळालं. आता विधानसभेला काय चित्र असेल. एक आपण बघा लोकसभेचा मतदारसंघ असतो तो खूप मोठा असतो. म्हणजे आपल्याकडे 6 विधानसभा मतदारसंघ एकत्र गेले की एक लोकसभा मतदारसंघ आपला तयार होतो. म्हणजे धुळ्यात आपण बघितलेलं आहे की मालेगावच्या एकाच मतदारसंघात झालेलं मतदान हे 5 यांना डिसायसिव्ह मोडून गेलं असं पण आपण बघितलेलं आहे. पण विधानसभेचा मतदारसंघच मुळात छोटा असतो. म्हणजे 3 लाख, 4 लाख, 5 लाख वगैरे असं अर्थात मुंबईत गेलं तर ते
संख्या मतदारांची मोठी आहे, पण आपण थोडं मागं आलो तर ती संख्या कमी, म्हणजे 4 ते 5 लाख असं आपण धरून चालू. त्या 4 ते 5 लाखांमध्ये 2 ते 4 नेते प्रभावी असतात, म्हणजे सब डिव्हिजन्स आहेतच, आणि ते 2 ते 4 घराणी किंवा नेते हे प्रबळ असतात. सो त्यांच्या भोवती ते मुळात राजकारण फिरत असतं. जरांगेंच्या आंदोलनानंतर त्या राजकारणाला सगळ्यात पहिला मोठा छेद बसलेला आहे. दुसरं, मराठवाड्यामध्ये एक कसं आहे की शिवसेना का रुजली त्याची अनेक जी कारणं आहेत, तर त्यामध्ये एक जातीय समीकरण हा जसा आहे तसा धार्मिक समीकरण हाही एक, म्हणजे आपण तो विचारात घेतला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपबरोबरची युती सोडून ते जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले, तिथं त्याला पहिला खरं तर छेद बसलेला होता, पण जरांगेंच्या आंदोलनानंतर हा दुसरा छेद तिथे गेला. म्हणजे मराठवाड्यातल्या लढतींचं आपल्याला नीट आकलन का होत नाही, तर त्याचे हे सुद्धा फॅक्टर्स आहेत. कारण ते इक्वेशन, आधीचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आता पूर्ण बदललं आहे, आणि आता जरांगेंनी एकदम ऑल ऑफ अ सडन माघार घेतली, आणि आता पुन्हा मी ते यांना पाडा त्यांना पाडा वगैरे असं ते काहीतरी सांगता आहेत. मग तुम्ही आधी माघार का घेतली, त्याचं कुठलंही स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळेला दिलेलं नव्हतं. आता तुम्ही द्यायला आल्यानंतर लोक ऐकायला तयार नाहीत, आणि ते स्वाभाविकपणे हे निराशा होणार हे स्पष्टच आहे. पण फक्त जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे मराठवाड्यातले निकाल बदलतील असं आपण सरधोपटपणे मानणं हे जरा धोकादायक असं माझं मत आहे. कारण प्रत्येक मतदारसंघाच्या आपण जर रचना, तिथली जातीय समीकरणं वगैरे हे सगळं जर विचारात घेतलं तर वास्तव आणखी काही वेगळंही असू शकेल. त्यामुळे तिथले निकाल, आणि विशेषतः जरांगेंच्या माघारीनंतर तिथे जी काही गोष्टी पुन्हा फेररचना सगळ्या अलाइनमेंट्स किंवा हे होताना दिसतं आहेत, त्यामुळे तिथे आधीचं जे वातावरण आहे ते वातावरण बदललेलं असलेलं आहे असं कुठं ना कुठेतरी तुम्हाला ते 100% आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे एकदम सगळे महायुती तिथे कोलॅप्स होईल इतकी परिस्थिती आत्ता तरी दिसत नाही. थोडं आपण विदर्भात गेलो तर विदर्भामध्ये म्हणजे लोकसभेच्या वेळेला आपण जर बघितलं, या सगळ्या पट्ट्यात आहे ना, एक म्हणजे मराठवाड्यात तरी तुलनेने मतदान चांगलं होतं, पण विदर्भामध्ये मतदानाचं प्रमाणही कमी होतं. म्हणजे चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार निवडणुकीला उभे होते, 42% मतदान त्या लोकसभा निवडणुकीला तिथं झालेलं आहे. मग असं जेव्हा मतदान एकदम कमी होतं तेव्हा तुम्ही त्याचा अंदाजही बांधू शकत नाही. म्हणजे लोक नाराज आहेत की तुमच्या बाजूने आहेत हे कळू शकत नाही, पण मतदान झालं नाही. आणि विदर्भातल्या मतदारसंघामध्ये ते चित्र, आणि तेव्हा काँग्रेसमध्ये दुफळी होती, पण ती अर्थात लोकांच्या डोळ्यासमोर येत नव्हती. पण आत्ता विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपण जर बघितलं तर विजय वडेट्टीवार विरुद्ध त्या खासदार धानोरकर मॅडम, चंद्रपूरमध्ये तो संघर्ष आहे. वर्ध्यात गेला तर तिथं तुम्हाला तेच दिसेल. आत्ता सुनील केदार आणि उद्धव ठाकरे गटामध्ये नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाद सुरू झालेत. आशिष देशमुख आणि त्यांचे बंधू, आशिष देशमुख आणि आपले माजी गृहमंत्री, म्हणजे असे काँग्रेस उद्धव ठाकरे सेना, तर या सगळ्या इक्वेशनमध्येच मुळात त्यांच्यात काहीतरी गडबड धुसफूस ही मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि भाजपचा चांगला बेस विदर्भामध्ये आहेच. विधानसभेचे मतदारसंघ छोटे असल्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून अपेक्षित यश मिळवण्यासारखी यंत्रणा भाजपच्या हातात तिथे असल्यामुळे या म्हणजे आपल्याला लोकसभेला जे चित्र दिसलं की भाजप मागं पडली, तसं चित्र विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला विदर्भात आत्ता दिसणार नाही, हे मात्र तेवढं स्पष्ट आहे. म्हणजे बघा, आता किशोर जोरगेवारांसारखा एक माणूस आहे, तो निवडणुकीच्या तोंडावरती एकदम भाजपमध्ये आला, त्याला उमेदवारी मिळाली. कारण ते काँग्रेसमधले वाद हे त्याचे सगळ्यात असताना सुद्धा, पण ते काँग्रेसमधले वाद. मी हे थोडं का सांगतोय, पक्ष जेव्हा एकसंधपणे निवडणुकीला सामोरा जातो ना, तर तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम असत नाही. आता ह्याचं तुम्हाला एक डिसायसिव्ह उलटं चित्र तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात दिसेल. म्हणजे कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमा राजेंनी, म्हणजे त्या काँग्रेसच्या अधिकृत, म्हणजे आधी काँग्रेसनी ज्यांना उमेदवारी दिली ते राजेश लाटकर, तर त्यांना काँग्रेसच्याच नगरसेवकांनी पूर्णपणे विरोध केला आणि खूप दंगा त्यावेळेला झाला. मग त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज त्यांचा जो आहे तो कायम ठेवला आणि मधुरिमा राजेंना उमेदवारी दिली गेली. आणि आता अगदी म्हणजे काही वेळ शिल्लक आहे, अर्धा तास मला वाटतं शिल्लक असेल उमेदवारी मागे घ्यायचा, तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे त्यांचा अर्ज मागे घेतला. आता त्यांनी अर्ज मागे का घेतला, त्याच्या अनेक थिअरीज मांडल्या जात आहेत, पण घडलेली घटना आणि मांडलेल्या थिअरी यांचं मेळ तिथे बसत नाही. मग आता ही घटना आपल्याला काय सांगते, म्हणजे त्याची कारणं काय आहेत आणि त्याचं नंतर काय होईल तो वेगळा मुद्दा आहे. पण ही घटना आपल्याला काय सांगते की काँग्रेसमध्येच गटातटाचं जे राजकारण आहे ते उफाळून आत्ता आलेलं आहे.
मग आम्ही तुमची जिरवतोच, या टोकाला लोक येतात. मग ते चंद्रपूर असू दे तर कोल्हापूर असू दे, दॅट डझंट मेक्स एनी सेन्स. म्हणजे ते होतंच. मग अशी जेव्हा पक्षाची दुफळी असते तेव्हा एक एकसंध पक्ष आणि अशी दुफळी असलेली किंवा गटतट असलेला एखादा पक्ष किंवा हे, तर ह्याच्यामध्ये हे कोण बाजी कोण मारून जातं. कारण इथेच तुम्हाला संभ्रम दिसेल. बरं, याचं पर्क्युलेशन तुम्हाला कोल्हापूर शहर म्हणजे कोल्हापूर दक्षिण इथे सुद्धा याचे पडसाद आहेत. राधानगरीसारखा मतदारसंघ आहे, तिथे शाहू महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणजे असं नाही आहे की तो, म्हणजे तिथे शिवसेनेचे जरी आत्ता खासदार असले, म्हणजे शिंदे सेनेचे प्रकाश आंबेडकर, तरी तिथे शाहू महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. मग हे जेव्हा मधुरे महाराजांचं प्रकरण होतं तर त्याचे पडसाद त्याही मतदारसंघावर उमटणारच असतात ना. पन्हाळा असेल किंवा म्हणजे आता पूर्वीचा पन्हाळा मतदारसंघ, आता तो शाहूवाडी असं झालेला आहे. विनय कोरे तिथे आणि राष्ट्रवादी असे दोन तिथे आता लढती आहेत. म्हणजे सत्यजित आणि विनय कोरे असे तिथे दोन आत्ता म्हणजे नेते स्ट्रॉंग होल्ड हे उतरलेले आहेत. पण तिथेही महाराजांचा स्ट्रॉंग होल्ड आहेच ना. मग त्याचे जे पडसाद आहेत ते फक्त कुठे एका ठिकाणी नाही, ते या 4-5 मतदारसंघांमध्ये ते सगळे हालचाल निर्माण करून गेलेले आहेत. म्हणजे जे तुम्हाला सहज शक्य आहे तर तिथे गडबड होऊन गेली. आणि आता काय म्हणजे ते झाल्यानंतर आता आमचं मनमिलन झालं, तर असं मनोमिलन तुम्ही प्रेससमोर येऊन सांगून होत नाही ना, ते ग्राउंडवरती पण दिसावं लागतं. मग ते दिसतं आहे का, हा प्रश्न आहे. आणि असंच विदर्भामध्ये तुम्हाला काँग्रेसमध्ये जे आहेत ते मनोमिलनापेक्षा सुद्धा ते वाद लोकांसमोर यायला लागल्यामुळे, आणि दुसरीकडे भाजप असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल तर ते एकसंधपणे लोकांच्या समोर जात आहेत. म्हणजे त्यांच्यात सगळं आलबेल आहे वगैरे असं काही नाही, त्यांच्यातही धुसफूस आहेच. पण आत्ता मतदान होईपर्यंत तरी किमान ती धुसफूस लोकांपुढे येऊ नये याची खबरदारी हे दोन पक्ष अतिशय उत्तमपणे घेत आहेत. आपण आता बातम्या पाहतो किंवा एकूण अंदाज घेतलेला आहे. म्हणजे आता बटेंगे तो कटेंगे हाही या निवडणुकीतला एक वेगळा नॅरेशन हा बऱ्यापैकी काम करतो आहे. आता त्यांनी काय झालंय, होणार आहे, म्हणजे आत्ता झालंय काय याचं उत्तर हे 23 तारखेच्या निकालात, म्हणजे त्या एकामुळे हे सगळे निकाल आहेत असं म्हणायचं कारण नाही, पण तोही एक भाग त्यातला असेल. मग आता होणार कसं आहे, म्हणजे तो अशा काही मुद्द्यांवरून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस जे अर्थात शिंदे, तर यांच्यामध्ये तो एक संघर्ष आहेच की नाही. बटेंगे तो कटेंगे हे आम्हाला काही मान्य नाही असं अजितदादांचं म्हणणं आहे. पण या मुद्द्यावरून या 3 पक्षांमध्ये मारामारी आहे सुरू झालेली आहे असं चित्र आपल्याला दिसतं आहे का. व्हर्बल स्पॅट ह्याच्या पलीकडे त्याचं ग्राउंडवरती कुठल्याही पद्धतीनं काही चुकीचा संदेश कार्यकर्त्याला जाऊ नये याची दक्षता हे 3ही पक्ष घेत आहेत. हे जे निवडणुकीचं व्यवस्थापन जे आहे तर ते जे नियोजन आहे तर ते नियोजन आपल्याला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये यावेळेला आता दिसत नाही. आणि म्हणजे जसं कोल्हापूरचं आहे तसं सांगलीमध्ये वेगळाच प्रकार आपल्याला दिसतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ती जागा दिली गेली आणि विशाल पाटील काँग्रेसने त्यांनी बंडखोरी केली. आता त्याचे जे सगळे हिशोब आहेत या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला काढणं सुरू झालेलं आहे. हे हाही त्या निवडणुकीचा एक कंगोरा हा फार लक्षणीय आहे असं मला वाटतं आहे. आणि अगदी एक शेवटचा प्रश्न या मुलाखतीतला की 1995ला जशी स्थिती होती तशी काहीशी स्थिती महाराष्ट्रात 2024च्या निवडणुकीमध्ये दिसेल अशी अंदाज वर्तवला जातोय. 1995मध्ये 3146 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, आता 2086 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पण मग तुम्हाला अपेक्षित काय, म्हणजे सरकारचं फॉर्मेशन या अर्थाने अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असतील अशी स्थिती आहे असं काही चर्चा होत आहे. असं नाही मला वाटत. अपक्ष असतील पण अपक्षच सगळं काहीतरी ठरवतील इतकी आत्ता मला काही परिस्थिती दिसत नाही. काही ठिकाणी अपक्ष येतील, पण 1995ला जसे एकदम ते क्वांटमनी आले, म्हणजे त्यांचा एक अख्खा गटच करून त्यांना सरकारमध्ये घेतलं गेलं, तर तसं यावेळेला आपल्याला मुळात दिसणार नाही. अपक्ष येतील पण त्यांचं प्रमाण खूप कमी असेल. आता फक्त रिअरेंजमेंट कशी होणार आहे, त्यात कोणाला किती जागा मिळणार आहेत, आणि हा संभ्रम 2019च्यामुळं आपल्या मनात निर्माण झालेला आहे. म्हणजे स्पष्ट एका युतीला बहुमत मिळाल्यानंतर ती ब्रेक होते, दुसरंच काहीतरी फॉर्मेशन तयार होतं. तसं आत्ता समजा भाजपला फक्त 100 जागा किंवा अशा मिळाल्या म्हणून भाजप आणि महायुती सत्तेत येईल का, तर त्याचं उत्तर आपण देऊ शकणार नाही. पण ॲज ऑफ नाऊ आपण फक्त
एवढं म्हणू शकतो की बाबा भाजपा हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून या निवडणुकीतून पुढे येण्याची शक्यता सर्वाधिक दिसती आहे. एवढंच आपण आत्ता म्हणू शकतो. सरकारचं फॉर्मेशन कसं असेल तर नॉर्मली आता शिवसेना म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे एकत्र बऱ्यापैकी दिसत आहेत आणि आता अजितदादाही दिसतातच आहेत. यातल्या कोणाला किती जागा मिळणार आणि तुम्ही किंग मेकर म्हणजे काय कसे ठरणार त्याचे पण काय इक्वेशन आहे ना. तर असं इफ अँड बट्समध्ये खूप ह्या गोष्टी आहेत. पण केवळ अपक्ष हे काहीतरी त्या किंग मेकरच्या भूमिकेत येतील असं या निवडणुकीचं चित्र आपल्याला अजिबात दिसणार नाही असं माझं तरी स्पष्ट मत आहे. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विश्लेषणांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.